नमस्कार. काय मग RCB जिंकली का? म्हणे विराट कोहली भारी खेळला खूप. वैभव सूर्यवंशी भारी खेळला. चांगला नाही हो, मी काय मॅच नाही पाहिले. पण ज्यावेळी जिंकलेले त्यावेळी बऱ्याच लोकांनी स्टेटस काय, माझी टीम जिंकली, तुझी टीम हारली, पुन्हा एकदा चषक उचलला. बघायला किती छान वाटतं. प्रत्येक जण स्टोरी लावतो. मित्रांनो, 3 ते 4 तासानंतर आपण जेव्हा टीव्हीची स्क्रीन किंवा आपल्या मोबाईलची स्क्रीन बंद करतो आणि जी अंधारी निर्माण होते, त्यापेक्षा सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो आहे वास्तवाचा अंधार. आज आपल्या देशातील तरुणाई अशा काही चक्रव्यूहात अडकलेली आहे, त्याबद्दल कोण बोलत नाही. कोणत्याच न्यूज चॅनलवर त्याच्यावर संभाषण होत नाही. कोणतेच रील स्टार म्हणा, कोणतेच हे मुद्दे मांडत नाहीत. उलट तेच लोक मोठ्या मोठ्या मॅचेसला जाऊन त्यांच्या खेळाडूंना भेटून रील्स वगैरे बनवतात. तरुणांच्या याच सगळ्या प्रश्नांवर आज आपण बोलणार आहोत. चला तर मग. पहिला मुद्दा असा, MBA इंजिनियर तरी हातात फूड डिलिव्हरीची बॅग. आज गल्लोगल्ली कॉलेज उभारले आहेत. लाखो रुपयांची फी भरून तरुण मंडळी पदव्या घेत आहेत. या पदव्या घेऊन पण अरे नोकऱ्या कुठे आहेत? BA MBA झालेला मुलगा, पोस्ट ग्रॅज्युएशन इंजिनियर झालेला मुलगा स्विगी झोमॅटो यांसारख्यावर फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोय. इंजिनियर झालेला मुलगा शिपाईच्या नोकरीसाठी अर्ज करतोय. काय ही परिस्थिती आहे? काय ही या आपल्या भारत देशाला तरुणांचा देश म्हणून संबोधलं जात आहे, आपल्याकडे बघितलं जात आहे, त्या देशात तरुणाईचे काय हाल चाललेत. अरे 10-12 हजार रुपयांवर अक्षरशः तरुण एवढ्या मेंटली हेल्थच्या, आता माझ्याकडे शब्द नाहीत या गोष्टीसाठी, एवढा तो मानसिक रोगी म्हणतात किंवा मानसिक त्रस्त झालेला आहे तो या सगळ्या गोष्टींमुळे, डिप्रेशन, घराच्या परिस्थितीमुळे. यावर कोण बोलणार आहे? त्यात भर अशी की स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा मुलगा, वर्षानुवर्षे परीक्षा होत नाहीयेत आणि झाल्याच तर पेपरफुटीला त्यांना सामोरे जावं लागतंय. मोठ्या मोठ्या पदवी घेतलेली मुलं अरे सिक्युरिटी गार्डसाठी अर्ज करतायत. काय म्हणावं या तरुणांच्या अवस्थेला, आणि याला जबाबदार कोण आहे? ज्या वयात या तरुणांना सन्मानाचे काम मिळायला पाहिजे, त्या वयात तो तरुण डिप्रेशनमध्ये जातोय. दुसरा भाग असा आहे की रील्स, जे व्हर्च्युअल जे जग आहे, त्याच्यातले जे सुख आहे, त्याचा आभासी भास आहे ना, तो एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. आजचा हल्लीचा तरुण 4-4, 5-5, 6-6 तास सोशल मीडियाचे रील्स स्क्रोल करण्यात घालवतोय. दुसऱ्याचे सुख, दुसऱ्याचे व्हिडिओज, दुसऱ्याचे कपडे, दुसऱ्यांची फिरणे बघून तो स्वतःला कमी लेखायला लागलाय. लाईक्स आणि कमेंट्सच्या दुनियेत तो इतका हरवलाय की त्याला घरातल्यांशी बोलायला वेळ नाहीये. तो एकटा पडलाय. घरातल्या मंडळींशी तो नीट बोलत नाहीये. पण अनोळखी लोकांच्या पोस्टवर त्याला कमेंट्स करायला वेळ आहेत. हल्लीचा तरुण त्या क्रिकेटच्या मागे, मला क्रिकेट खेळाशी काही गैर नाहीये, पण त्या क्रिकेटच्या मागे, त्या IPLच्या मागे दुनियेत काय चालू आहे हे त्याला माहिती नाहीये. माझी टीम कोणती, माझी तुझी टीम करण्यातच मित्रांमध्ये भांडणं चालू झालेली आहेत. आता तर हल्ली एवढा ट्रेंड झाला आहे की तरुण मंडळी स्टेडियमवर विनाकारण अवाढव्य खर्च करून रील्स अपडेट करण्यासाठी, आपल्या पोस्ट टाकण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघतायत. अरे तुमचे आई वडील तुमच्यासाठी एवढी मेहनत करून तुम्हाला वाढवतायत आणि तुम्ही ह्या सगळ्यात आपले पैसे घालवताय. IPL मध्ये एवढा प्रचंड पैसा आणि एवढी प्रतिष्ठा गुंतलेली आहे की ती BCCIला कोणत्याच प्रकारे रद्द करता येणार नाही. कोविड असो,
कोणताच मोठा हे आर्थिक संकट, आता जगात एवढं आर्थिक संकट आलेलं, एवढे जगात मोठे प्रश्न निर्माण झालेले, तरी पण भारतामध्ये IPL चालू होती. कोविड सारख्या काळामध्येही IPL आपण दुबईला जाऊन घेतली. म्हणजे विचार करा, आपण फक्त बघतोय, पण पैसा कमवणारा व्यक्ती किती मोठ्या प्रमाणात पैसे कमवतोय. अहो, देशात कितीही मोठे गंभीर प्रश्न असोत, बेरोजगारी असो, शिक्षणासंबंधी असो, तरुणांबद्दल असो, बलात्कार संबंधी असो, किती महागाई असो, कितीही मोठे मोठे प्रश्न असोत, पण एकदा का IPL सुरू झाली की मोठ्या मोठ्या मीडिया पण आपल्या सगळ्या जनतेचं लक्ष ते IPL कडे वेधून घेतात. थोडक्यात सांगायचं तर व्यावसायिक गणित आणि कोट्यवधी पैशाची उलाढाल ही बंद, आपली BCCI बंद करू शकत नाही. आणि म्हणून जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन त्यांना ही IPL घेणे गरजेचंच आहे, तसं म्हटलं तरी चालेल. मग यात नक्की खेळाडूंच्या खेळाचा समावेश होतोय की त्यांचा पैशाचा समावेश होतोय, याचं चिंतन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या तरुणांसाठी शेवटचा मुद्दा म्हणजे आर्थिक अस्थिरता आणि उद्याची जी भीती आहे, यावर आपण बोलू. महागाई गगनाला भिडली आहे. साधा मित्रांसोबत चहा पिणे किंवा मित्रांबरोबर फिरायला जाणे तरुणांना किंवा मुलांना परवडत नाही आहे. ज्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये एवढा पगार कमी आहे की साला स्वतःचा खर्च भागत नाही आहे, तर आपल्या घरातल्यांचा खर्च कसा भागवणार आहेत. त्यामध्ये माझं स्वतःचं घर कधी होईल, माझं लग्न कधी होईल, मी माझ्या आईवडिलांच्या इच्छा अपेक्षा, त्यांची स्वप्न, माझी स्वप्न कधी पूर्ण करणार. या सगळ्यांमध्ये अहो 25-25, 30-30 वर्षांच्या तरुणांची केस पांढरी व्हायला लागलेली आहेत. हे किती, त्यात अजून ट्राया आहे, बऱ्याच ॲडव्हर्टाईज तुम्ही बघत असाल. अरे ह्याची गरज का पडायला लागली, तरुण मंडळींची का ही परिस्थिती निर्माण झाली, याबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी याबद्दल समाज जागृती केली पाहिजे. आणि जेव्हा या सगळ्या प्रश्नांची आजच्या तरुणाला उत्तरं मिळत नाही आहेत, डिप्रेशनमुळे तो वाईट मार्गाला लागतोय. व्यसन, सिगरेट, तंबाखू, गुटखा, मोबाईल आहे, पॉर्नोग्राफी यासारख्या अनेक कार्यामुळे तो अंधारात ढकलला जातोय. ही जी तरुण मंडळींची जी ऊर्जा आहे, या सगळ्या नैराश्यामुळे व्यसनाधीन झालेली आहे. विचार करा मित्रांनो, आपण जेव्हा IPL मध्ये किंवा कोणत्याही क्रिकेटच्या मॅचमध्ये एखादा खेळाडू कॅच सोडतो, आपण त्याला किती शिव्या घालतो, किती आपण संताप व्यक्त करतो. पण हीच परिस्थिती जेव्हा आपले सरकार, आपलं गव्हर्नमेंट आपल्या नोकऱ्यांच्या बद्दल 1000 कॅची सोडतं, एक सोडा, अहो मग ह्या गोष्टीचा कोण विचार करणार, या गोष्टींवर कोण बोलणार. आपली सिस्टम, आपली जी ही सगळी बेरोजगारी वाढलेली आहे, या सगळ्यांवर कोण बोलणार, या सगळ्यांसाठी कोण धडपडणार. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. असेच हातावर हात ठेवून बसून कसं चालेल. एखादा खेळाडू घाम गाळून करोडो रुपये घरी घेऊन जातोय आणि आपण आपला जिओचा डेटा संपून रिकाम्या हातानेच उद्याच्या चिंतेत झोपायला जातोय. अरे हीच आपली लायकी आहे का. एवढंच एक सांगणं आहे, क्रिकेट नक्कीच बघा, पण स्वतःच्या पायावर आधी उभे राहा, कॅपेबल व्हा. तुमची टीम जिंकली म्हणजे तुमची महागाई किंवा तुमची बेरोजगारी कमी होणार नाही. आनंदी राहा, हसत राहा, प्रश्न विचारत राहा, व्यक्त व्हा. आवडलं तर नक्कीच शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.